नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील। तर आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल यामधील धडा क्रमांक 2 भारतीय भूगोलाचा इतिहास यावरील स्वाध्याय सोप्या भाषेत पूर्ण गुण मिळवून देणारे उत्तरे पाहणार आहोत। तर आपण पाठामागील स्वाध्याय आणि पाठातील जो काही स्वाध्याय आहे ते दोघी पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। तर त्यामध्ये एक आहे प्राचीन द्वीप, तर जम्बूद्वीप, श्वालमली द्वीप, कृष्णद्वीप, क्रोची शाक्यद्वीप, पुष्करद्वीप आणि लक्षद्वीप। नंतर 2 प्राचीन भूगोलिक संकल्पना, तर पृथ्वी, भारतवर्ष, कालमान, विश्व, द्वीप, ग्रहण। कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा। तर आपल्याला 3 शब्द आहेत, पुष्कर, आशिया आणि पृथ्वी। तर आपल्याला हे शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करायची आहेत। तर 1 जम्बूद्वीपाचा रिकामी जागा खंडात सर्वात जास्त भाग आहेत, तर कोणता? आशिया। जम्बूद्वीपाचा आशिया खंडात सर्वात जास्त भाग आहे। दुसरं, कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजे पुष्कर द्वीप आहे। नंतर चंद्रग्रहणात पृथ्वीचा छाया चंद्रावर पडते। गटातील वेगळा घटक ओळखा। तर इथं आहे आपला 1 शब्दद्वीप, ब जम्बूद्वीप, क कृष्णद्वीप आणि ड पुष्करद्वीप। तर उत्तर आहे लक्षद्वीप। दुसरं चंद्र, ब तारे, क नक्षत्रे आणि ड चंद्रयान। तर वेगळा शब्द आहे आपला उत्तर ड चंद्रयान। ओळखा पाहू मी कोण, तर 1 जांभूळ वृक्ष विलूप असणारा भूभाग म्हणजेच जम्बूद्वीप। 2 मोठ्या पाणपक्षी किंवा क्रोश पर्वताचा भूभाग क्रोचद्वीप। नंतर 3 कुश गवताचा भूभाग कुशद्वीप आणि 4 पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग द्वीप। टिपा लिहा। 1 विश्व म्हणजे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, आकाशगंगा आणि इतर खगोलिक वस्तूंचा समावेश असलेली विशाल रचना होय। प्राचीन भारतीय साहित्यात विश्वनिर्मितीचा विचार मांडलेला आढळतो। दुसरं पृथ्वी, तर प्राचीन भारतीय विचारवंतांच्या मते पृथ्वी गोलाकार असल्याची संकल्पना होती। पृथ्वीला पृथ्वी किंवा भू असे म्हटले आहे। पृथ्वीवरील विविध भूभाग व समृद्ध याचा प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो। तिसरं द्वीप, तर पाण्याने पूर्णपणे वेढलेल्या भूभागाला द्वीप म्हणतात। प्राचीन भारतीयांनी जम्बूद्वीप, लक्षद्वीप, श्वालमली द्वीप, कुशद्वीप, क्रोचद्वीप, शाक्यद्वीप आणि पुष्करद्वीप अशा द्वीपांची संकल्पना मांडली। तिसरं ग्रहण, तर पृथ्वीची छाया चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होतो। चंद्राची छाया पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण होते। प्राचीन भारतीयांनी ग्रहणासंबंधीचे ज्ञान होते, त्यांनी ग्रहणाचे निरीक्षण करून त्याचा अभ्यास केला। दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करा। तर इथं आपल्याला उन्हाळा, ऋतुचक्र, पावसाळा, हिवाळा,
तर यामध्ये दिलेले आहेत. तर हे तुम्ही कृती पूर्ण केलेली आहे ते म्हणजे इथं पहा, जानेवारी महिन्यामध्ये कृषी कामे, रब्बी पिकांची निगा, मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन. फेब्रुवारीमध्ये कृषी कामे, रब्बी पिकांची कापणी, त्यामध्ये महाशिवरात्री, होळी, नंतर आहे एप्रिल. तर एप्रिल महिन्यामध्ये कृषी कामे, शेतीची मशागत, जमिनीवरील तयार करणे. नंतर मे, कृषी कामे, पुढील पिकांसाठी तयारी. तर बुद्ध पौर्णिमा येते. नंतर जून, कृषी कामे, पेरणीची तयारी आणि पेरणी. ज्येष्ठ अमावस्या, आषाढी एकादशी. जुलै, कृषी कामे, पेरणी, खते देणे. गुरुपौर्णिमा, नागपंचमी. ऑगस्ट, कृषी कामे, निंदणी, खुरपणी, पिकांची वाढ. स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी. सप्टेंबर, कृषी कामे, पिकांची निगा तर पिकांची कापणी. गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थी. ऑक्टोबर, कृषी कामे, खरीप पिकांची कापणी. दसरा, कोजागिरी पौर्णिमा. नोव्हेंबर, कृषी कामे, रब्बी पिकांची पेरणी. आणि डिसेंबर, कृषी कामे, रब्बी पिकांची निगा तर ख्रिसमस, धनु संक्रांत. अशा प्रकारे आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. नंतर आहे आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आफ्रिका खंड कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो? तर उत्तर, आफ्रिका खंडाचा समावेश स्वाल्मली या प्राचीन द्वीपात होतो. दुसरं, भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपांशी संबंधित आहे? तर भारताचा भाग जम्बूद्वीपांशी संबंधित आहे. तिसरं, पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? तर उत्तर, पूर्वेकडील भूभागाचा समावेश पुष्कर द्वीपात होतो. अचूक पर्याय ओळखा. 1. ग्रहणांच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? अ. ऋतूबदल. ब. पावसाचे प्रमाण. क. वाऱ्याचा वेग. ड. पृथ्वी आणि इतर खगोलिक वस्तूंची स्थिती. तर उत्तर ड. पृथ्वी आणि इतर खगोलिक वस्तूंची स्थिती. 2. दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? तर आहे अ. पाऊस, सूर्यास्त, वारा आणि नदी. तर उत्तर आहे आपलं सूर्यास्त. जम्बूद्वीप म्हणजे काय? तर अ. लहान बेट, मोठा भूभाग. क. पर्वत. ड. नदी. तर उत्तर आहे आपलं प. मोठा भूभाग. पाठामधील प्रश्नांची उत्तरे. विचारप्रवर्तक प्रश्न. अ. अंतराळावर तुम्ही जाण्याची संधी मिळाल्यास तुम्ही निरीक्षणातून कोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? तर उत्तर, अंतराळातून पृथ्वीचा आकार, तिचे वातावरण, समुद्र, पर्वत, नद्या, खंड, ढग, हवामानातील बदल, वनसंपदा, मानवी वस्ती तसेच पृथ्वी आणि इतर ग्रह यांचा अभ्यास करेल. विचारप्रवर्तक प्रश्न. भारतीय भूगोलाच्या इतिहासाबद्दल माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माध्यमाचा आधार घेऊ शकतात? तर उत्तर, भारतीय भूगोलाच्या इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माध्यमाचा आधार घेता येतो. 1. प्राचीन भारतीय ग्रंथ व साहित्य. वेद, उपनिषदे, पुराणे, प्रवास वर्णने, विशाललेख व ताम्रपट, प्राचीन नकाशे आणि पुरातत्वीय अवशेष. जसं किती काळापूर्वीचा प्राचीन भूगोलिक ज्ञान अवगत करणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते? उत्तर, प्राचीन भारतीय ग्रंथ, वेद, पुराणे, विशाललेख, ताम्रपट, प्रवास वर्णने, नकाशे आणि पुरातत्वीय अवशेष यांच्या आधारे हजारो वर्षापूर्वीचे प्राचीन भौगोलिक ज्ञान अवगत असणे शक्य आहे. प्राचीन भारतीयांनी पृथ्वी, दिशा, द्वीप, समुद्र, ग्रहण, कालगणना इत्यादी बाबतचा महत्त्वपूर्ण ज्ञान मिळवले होते. 3.
प्राचीन भौगोलिक ज्ञान व भारताचा भौगोलिक इतिहास यांच्या संबंधित उदाहरणासह स्पष्ट करा. तर उत्तर प्राचीन भारतीयांनी पृथ्वी, तिची रचना, दिशा, द्वीप, समुद्र, नद्या, पर्वत, ग्रहण आणि कालगणना यांचा अभ्यास केला होता. या ज्ञानामुळे भारताच्या प्राचीन भौगोलिक इतिहासाची माहिती मिळते. उदाहरणे: प्राचीन ग्रंथांमध्ये जंबूद्वीप, स्वाल्मली द्वीप, कृष्णद्वीप, क्रोची द्वीप, स्वाकद्वीप, पुष्कर यांचा उल्लेख आढळतो. प्राचीन भारतीयांनी 4 समुद्रांचा उल्लेख केला आहे. पृथ्वी व तिच्या स्वरूपाबद्दल प्राचीन ग्रंथांमध्ये माहिती आढळते. सूर्य, चंद्र व ग्रहण यांचे निरीक्षण केले जात होते. दिशा व वेळ यांचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. कालगणनेची पद्धत विकसित झालेली होती. त्यामुळे प्राचीन भौगोलिक ज्ञान हे भारताच्या भौगोलिक इतिहासाचा महत्त्वाचा आधार आहे. शोधा पाहू. तर विश्वनिर्मितीची माहिती आंतरजालावर शोधा. तर उत्तर आधुनिक वैज्ञानिक मतानुसार विश्वाची निर्मिती सुमारे 13.8 अब्ज वर्षापूर्वी बिग बँग सिद्धांतानुसार झाली. सुरुवातीला विश्व अत्यंत उष्ण व घन अवस्थेत होते. त्यानंतर विश्वाचा सतत विस्तार होत गेला. कालांतराने तारे, आकाशगंगा, ग्रह आणि इतर भौगोलिक वस्तू निर्माण झाल्या. पहा बरे जमते का? तर 1. ख्रिस्ती ग्रेगोरियन वर्षातील 12 महिने लिहा. तर 1. जानेवारी, बी. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 2. हिंदू सौरसत्रातील 12 महिने लिहा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. नंतर 3. तुमच्या जिल्ह्यात पाऊस कोणकोणत्या महिन्यात पडतो? तर उत्तर बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात पाऊस पडतो. कधीकधी ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडतो. उत्तर तुमच्या जिल्ह्यात सर्वात जास्त उष्ण हवा व सर्वात जास्त थंड हवा कोणत्या महिन्यात असते? तर उत्तर बुलढाणा जिल्ह्यात साधारणपणे मे महिन्यात सर्वात जास्त उष्णता असते. तर डिसेंबर व जानेवारी महिन्यात सर्वात जास्त थंडी असते. दिनदर्शिकेचा वापर करून खालील तक्ता पूर्ण करा. सण: मकर संक्रांत, महिना जानेवारी व पौष. भौगोलिक वैशिष्ट्ये: हिवाळ्यानंतर पिके तयार होतात. तापमान हळूहळू वाढ होते. दिवसांचा कालावधी वाढू लागतो. 2. गुढीपाडवा, तर मार्च, एप्रिल आणि चैत्र. तर नवीन धान्य घरात येते. उन्हाळ्याची सुरुवात होते. झाडांना नवीन पालवी फुटते. दिवाळी ऑक्टोबर, नोव्हेंबर, आश्विन आणि कार्तिक. खरीप पिके विकल्यानंतर आनंद. पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होते. हवामान थंड व आल्हाददायक होते. नाताळ डिसेंबर, पौष. हिवाळा तीव्र असतो. तापमान कमी असते. रात्रीचा कालावधी अधिक असतो. रमजान ईद हिजरी कालगणनेनुसार बदलते. 9वा महिना. अर्धचंद्राचे व नक्षत्राचे निरीक्षण केले जाते. चंद्राच्या कलानुसार रमजान महिन्याचा आरंभ व शेवट ठरतो. हिजरी वर्ष चांद्रवर्ष असल्यामुळे सण दरवर्षी वेगवेगळ्या ऋतूमध्ये येतो. अशा प्रकारे आपण धडा दुसरा भूगोलामधील धडा दुसरा यावरील स्वाध्याय आणि पाठातील उत्तरे हे पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच मिळत जातील. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.